विद्यार्थी मित्रो, सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉरमध्ये आपले सर्वांचे स्वागत. BEd CET 2023 याच्या तयारी संदर्भात आपण व्हिडिओ पाहत आहोत. विद्यार्थी मित्रो, यापूर्वी आपण सामान्य ज्ञान हा जो BEd CETचा 2 नंबरचा घटक आहे, आपण 2 व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. ते जर आपण पाहिले नसतील तर कृपया पाहून घ्या. विद्यार्थी मित्रो, आज आपण भाग 3 पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. तर चला पाहूया आजच्या प्रश्नावलीतील भाग 3 मधील प्रश्न क्रमांक 1. सर्वोच्च न्यायालयाच्या प्रथम महिला न्यायाधीश कोण होत्या? 1. फातिमा बीवी, 2. इंदिरा बॅनर्जी, 3. कॉमिलिया सोरबजी, 4. पिंकी आनंद. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 फातिमा बीवी ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणजेच सुप्रीम कोर्टाच्या पहिल्या महिला जज होय. ऑप्शन 1 हे आपलं उत्तर होय. त्यानंतर प्रश्न दुसरा, जनधन योजना कोणत्या पंतप्रधान काळात सुरू करण्यात आली? 1. डॉक्टर मनमोहन सिंग, 2. अटल बिहारी वाजपेयी, 3. नरेंद्र मोदी, 4. HD देवेगौडा. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 श्री नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये जनधन योजना कार्यान्वित करण्यात आली, सुरू करण्यात आली. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, ॲब्रिव्हिएशन या गटातून म्हणजे ज्याला आपण शॉर्ट फॉर्म असं म्हणतो. ICTचे पूर्ण रूप काय आहे? 1. इंटेलिजन्स कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, 2. इंटर कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, 3. इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्निक आणि 4. इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच माहिती संप्रेषण तंत्रज्ञान ज्याला आपण म्हणत असतो. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 हे आपलं उत्तर आहे. इथे लक्षात घ्या, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन इथे पण सेम आहे, इथे पण सेम आहे आणि इथे टेक्निक आहे तर इथे टेक्नॉलॉजी आहे. तर विद्यार्थी मित्रो लक्षात घ्या, चारही पर्याय कंप्लीट वाचल्यानंतरच आपलं उत्तर आपण निश्चित करणं गरजेचं आहे व त्याप्रमाणे आपण आपले प्रश्न सोडवायचे आहेत, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? 1. महाराष्ट्र राज्यात, 2. गुजरात, 3. राजस्थान, 4. आसाम. विद्यार्थी मित्रो, एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध असणारं राष्ट्रीय उद्यान म्हणजेच काझीरंगा आसाम राज्यामध्ये आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या शहरास सिलिकॉन सिटी असे म्हणतात? 1. मुंबई, 2. बँगलोर, 3. कलकत्ता, 4. चेन्नई. विद्यार्थी मित्रो, बँगलोर या शहरास आपण सिलिकॉन सिटी म्हणजेच सिटी ऑफ कम्प्युटर्स किंवा कम्प्युटर हब असेही म्हणतो. ऑप्शन 2 हे आपलं उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, शासनाची ऑनलाईन प्रशिक्षण प्रणाली कोणती? तर विद्यार्थी मित्रो, महाराष्ट्र शासनाची ऑनलाईन प्रशिक्षण प्रणाली कोणती असा हा प्रश्न आहे. 1. MOOC ज्याला आपण मूक असं म्हणतो, 2. MSCIT, 3. स्वयं, 4. 1 व 3. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 व 3 हे दोन आपले उत्तर आहेत म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे आपलं करेक्ट उत्तर होय. तर विद्यार्थी मित्रो, हे दोन्ही जे प्लॅटफॉर्म आहेत हे मोफत आहेत हे लक्षात घ्या. ही ऑनलाईन मोफत प्रशिक्षण प्रणाली आहे. तर MSCIT आपल्या परिचयाचं आहे, हेही महाराष्ट्र शासनाचं असून हे मोफत नाही आहे, ह्यासाठी आपल्याला फीस भरावी लागते, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. तर ऑप्शन 4 हे आपलं उत्तर होय. त्यानंतर 7. वातावरणात कोणत्या वायूचे प्रमाण सर्वात जास्त असते? 1. नायट्रोजनचे, 2. कार्बन डायऑक्साईडचे, 3. हायड्रोजनचे, 4. ऑक्सिजनचे. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 नायट्रोजनचे प्रमाण आपल्या वातावरणामध्ये हवेमध्ये सर्वाधिक म्हणजे 78% आपल्याला पाहायला मिळते. तर विद्यार्थी मित्रो, 21% प्रमाण हे आपल्याला ऑक्सिजनचं पाहायला मिळतं व इतर जे वायू आहेत त्या वायूंचं प्रमाण आपल्याला नगण्य असलेलं पाहायला मिळतं. त्यानंतरचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, WWW चे पूर्ण रूप काय आहे? 1. वर्ल्ड वाईड वर्क, 2. वर्ल्ड वाईड वेब, 3. वर्क विथ वेब, 4. वर्ल्ड वाईड वेब. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 वर्ल्ड वाईड वेब हे आपलं उत्तर होय. तर विद्यार्थी मित्रो, इथं वर्डमध्ये फरक आहे, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतो? 1. पंतप्रधान करतात, 2. राज्यपाल करतात,
3 राष्ट्रपती करतात, 4 मुख्यमंत्री करतात. विद्यार्थी मित्र ऑप्शन 3 राष्ट्रपती हे निवडणूक आयुक्ताची नेमणूक करत असतात. ऑप्शन 3 हे आपलं उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्या ग्रहास चमकणारा तारा म्हणतात? 1 मंगळ ग्रहास, 2 बुध ग्रहास, 3 नेपच्यून, 4 शुक्र. विद्यार्थी मित्र शुक्रास आपण चमकणारा तारा असं म्हणत असतो. तसेच त्याला आपण इव्हिनिंग स्टार व मॉर्निंग स्टार म्हणजेच सायंकाळी चमकणारा म्हणून साय तारा किंवा पहाट तारा असं म्हणत असतो. तर ऑप्शन 4 हे आपलं उत्तर होय. तसेच मंगळ ग्रहास आपण तांबडा ग्रह असं म्हणतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर बुध ग्रह जो आहे आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात छोटा म्हणजेच लहान ग्रह आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. त्यानंतर पुढचा प्रश्न, ईडन गार्डन क्रिकेट स्टेडियम कोणत्या शहरात आहे? 1 बँगलोरमध्ये, 2 नागपूरमध्ये, 3 मुंबईत, 4 कलकत्त्यात. विद्यार्थी मित्र ऑप्शन 4 कलकत्ता हे आपलं उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, अंदमान निकोबार बेटाजवळ कोणता देश आहे? 1 श्रीलंका, 2 मलेशिया, 3 म्यानमार, 4 अफगाणिस्तान. विद्यार्थी मित्र ऑप्शन 3 म्यानमार हा देश आपल्याला अंदमान निकोबार बेटाजवळ स्थित असल्याचे पाहायला मिळते. ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? 1 संत एकनाथ, 2 संत तुकाराम, 3 संत रामदास, 4 संत ज्ञानेश्वर. विद्यार्थी मित्र भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी हे आपण लक्षात ठेवावं. ज्ञानेश्वरीचं हे दुसरं नाव आहे विद्यार्थी मित्र. तसेच अमृत अनुभव व चांगदेव पासष्टी हेही ग्रंथ संत ज्ञानेश्वरी यांनी लिहिले. अजून एक महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्र, भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी पुढे, जगातील सर्वात लहान देश कोणता? 1 भूतान, 2 इटली, 3 व्हॅटिकन सिटी, 4 नेपाळ. विद्यार्थी मित्र व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वात लहान देश होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, जागतिक ओझोन दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? 1 5 जून, 2 28 फेब्रुवारी, 3 2 ऑक्टोबर, 4 16 सप्टेंबर. विद्यार्थी मित्र ऑप्शन 4 16 सप्टेंबरला आपण जागतिक ओझोन दिन साजरा करत असतो. तर 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन, 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन, तर विद्यार्थी मित्र 2 ऑक्टोबरला जागतिक शांतता दिन म्हणजेच गांधी जयंती आपण साजरा करत असतो. पुढचा प्रश्न, 1 ते 100 अंकात किती वेळा शून्य येतो? ऑप्शन 1 10, 2 11, 3 21, 4 9. विद्यार्थी मित्र ऑप्शन 2 11 हे करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? 1 दयानंद सरस्वती, 2 महात्मा फुले, 3 स्वामी विवेकानंद, 4 राजाराम मोहन रॉय. विद्यार्थी मित्र स्वामी विवेकानंद हे रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य होते, ही बाब आपण लक्षात ठेवा. तर गुरुच्या नावावरून त्यांनी रामकृष्ण मिशन याची स्थापना केली. तो एक पंथ आहे, हेही बाब आपण लक्षात ठेवावी. ऑप्शन 3 स्वामी विवेकानंद हे त्याचं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर विद्यार्थी मित्र दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. तर विद्यार्थी मित्र महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली, ही बाब आपण लक्षात ठेवावी. सत्यशोधक समाज. तसेच राजाराम मोहन रॉय यांना आपण आधुनिक भारताचे जनक असे म्हणतो. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, लसीकरणाचे जनक कोणास म्हणतात? 1 रॉबर्ट हुक, 2 साल्क अँड सॅबिन, 3 लुईस पाश्चर, 4 एडवर्ड जेनर. विद्यार्थी मित्र ज्यांनी देवी या रोगाची लस शोधली. देवी हा काजण्यासारखाच एक रोग आहे विद्यार्थी मित्र. फक्त देवीमधले जे व्रण असतात ते परमनंट चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. तर तो रोग भारतामधून जवळपास नाहीसा झालेला आहे. तर विद्यार्थी मित्र एडवर्ड जेनर यांनी देवी रोगाची लस शोधून लसीकरणाचा पाया घातला, म्हणून आपण त्यांना लसीकरणाचे जनक असे म्हणतो. तसेच विद्यार्थी मित्र रॉबर्ट हुक यांनी 1665मध्ये मृतपेशींचा अभ्यास केला. तर मृतपेशी पाहणारे पहिले शास्त्रज्ञ म्हणजेच रॉबर्ट हुक हे होत. तर साल्क व सॅबिन यांनी पोलिओची लस शोधून काढली आणि लुईस पाश्चर यांनी सर्वप्रथम सूक्ष्मजीवांचा अभ्यास केला. सूक्ष्मजीव त्यांनी मायक्रोस्कोपमध्ये पाहिले, सूक्ष्मदर्शीमध्ये पाहिले. तर विद्यार्थी मित्र एडवर्ड जेनर हे लसीकरणाचे जनक होय.
पुढचा प्रश्न, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? 1. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 2. राधाकृष्णन सर्वपल्ली, 3. व्ही व्ही गिरी, 4. झाकीर हुसेन. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती, तर भारताचे पहिले उपराष्ट्रपती राधाकृष्णन सर्वपल्ली होते, तर भारताचे दुसरे राष्ट्रपती राधाकृष्णन सर्वपल्ली होते. ही बाब आपण लक्षात ठेवावी. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, पुढचा प्रश्न, जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले? 1. कृष्णा, 2. गोदावरी, 3. भीमा, 4. मांजरा. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 गोदावरी, जिला आपण दक्षिण गंगा असं म्हणतो. भारतातील दक्षिण भागातील सर्वात मोठी म्हणजेच सर्वात लांब असणारी जी नदी आहे ती गोदावरी. तसेच विद्यार्थी मित्रो, या जायकवाडीचा जो जलाशय आहे त्यास आपण नाथसागर असं म्हणतो. ही बाब आपण लक्षात ठेवावी. गोदावरी नदी जी आहे विद्यार्थी मित्रो, ती बंगालच्या उपसागराला जाऊन भेटते, म्हणजेच बे ऑफ बेंगॉल याला जाऊन भेटते. ही बाब आपण लक्षात ठेवावी. तसेच विद्यार्थी मित्रो, गोदावरी नदीवर असणारं जायकवाडीचे धरण आहे ते पैठण येथे स्थित आहे. ही बाब आपण लक्षात ठेवावी. तसेच पैठण हे म्हणजेच एकनाथांचं जन्म ठिकाणही होय. विद्यार्थी मित्रो, अशा प्रकारे आजची प्रश्नावली येथे संपते. झटपट प्रश्नावलीमध्ये आपले 20 प्रश्न येथे संपतात. अजूनही चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा व मित्रपरिवारामध्ये शेअर करा. विद्यार्थी मित्रो, लवकरच भेटूया पुढच्या प्रश्नावलीमध्ये म्हणजेच भाग 4 मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.